वाढदिवस साजरा न करण्याचा अतुल सावेंनी निर्णय घेतलाय। अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करू नयेत असं आवाहन मंत्री अतुल सावेंनी समर्थकांना केलंय। बुलढाण्याच्या घटनेचे अकोल्यात पडसाद उमटले। अकोल्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन आहे। बुलढाण्यात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून राडा झाला होता। या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी आता सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो थांबवण्यासाठी आमची जी भगिनी आहे त्या चिखला गावातील त्या भगिनीवर जो क्रूर अन्याय केला, अत्याचार केला, तिचे कपडे फाडले, तिला व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, त्या घटनेचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि शासनाकडे ही मागणी करतो की त्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे। ही कारवाई ताबडतोब जर केली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल। एक धक्कादायक बातमी, शेतात कामासाठी गेलेल्या 75 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील करमाडमधील ही घटना आहे। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तर या ठिकाणी शेतात कामासाठी गेलेल्या 75 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील करमाडमधील ही धक्कादायक घटना आहे। लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस पडला। या अवकाळीचा फटका आंबा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडलाय। आजही ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।